तर आपण आता एक मध्ये खटकाळी गणेश नगर या ठिकाणी शिक्षक कॉलनी आहे. शिक्षक कॉलनीमध्ये जवळजवळ 3 घरं रात्रीच्या 1:30च्या सुमारामध्ये फोडण्यात आलेली आहे. तर पाहूया कोणती कोणती आहे. या ठिकाणी हे पण घर फोडण्यामध्ये आलेले आहे. या ठिकाणी आहे ना. एक 3-3:30च्या दरम्यानमध्ये घरं फोडण्यामध्ये आलेली आहे. आणि या ठिकाणी अरे इथं चोराने आपण पाहू शकता कपाट खोललेलं आहे. या ठिकाणी टावर पण खोललेला आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकता मस्त किंवा पट्टीची साईन वापर केलेला आहे. हे पण लॉक फोडण्यामध्ये आलेलं आहे. टावर पण या साईडला फोडलेलं आहे. इकडे पण या साईडला कपाट पण फोडलेला आहे. तर आपण जाणून घेऊया नक्की या ठिकाणी प्रकार काय झालेला आहे. आता नाव काय आपलं? बाजीराव जाधव. मी ह्या घराच्या शेजारीच राहतो आणि हे आमचे पाहुणे आहेत वाळूवरे. यांचं घर रात्री 1 ते 3च्या दरम्यान फोडलेलं आहे. मी सकाळी त्या ठिकाणी पाहिलं तर गेटला लॉक होतं आणि दरवाजा उघडा दिसला, म्हणून त्या ठिकाणी समजलं की काहीतरी भानगड आहे. आणि मग आम्ही पोलीस पाटलाला या ठिकाणी फोन केला. ते आले, त्यांनी पोलिसांना बोलवलं आणि आता सध्या चौकशी चालू तुम्हाला काय वाटतं ही घटना नक्की किती वाजता काय झाली असेल? साधारणतः 1 ते 3च्या दरम्यान झाले असेल. 1 ते 3च्या दरम्यान. तर या घराचे जे मालक आहे ते कुठे असायचे? ते मुंबईला असतात. मुंबईला असतात. हो, ते महिन्यातून 15 दिवसातून ते येतात. महिन्यातून 15 दिवसातून हो येतात. हो येतात. तर या ठिकाणी आता घरं किती फोडण्यामध्ये आलेली आहे? आता या ठिकाणी 4 घरं फोडलेले आहेत. 4 घरं फोडण्यात आलेली. हो. तुम्हाला काय असं संध्याकाळचा काय आवाज जाणवलेला काही का? नाही ना, आवाज नाही ना झाला. तर या ठिकाणी 4-5 दिवसापूर्वी किंवा आठवड्यापूर्वी कोणाचे लोक अशी येण्यात जाणवलेली का? नाही वेगळ्या प्रकारची किंवा पोरं काही नाही, असं काही जाणवलं असं काही जाणवलं नाही. नाही. बरं तुम्ही पोलीस प्रशासनाला कधी कळवलं काय? सकाळी 9च्या दरम्यान. 9च्या दरम्यान कळवलेलं आहे. तर आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि दुसरं घर आपण बघण्यासाठी आता चाललेलो आहे. जवळजवळ या ठिकाणी 3:30 वाजता किंवा 1च्या दरम्यान नागरिकांचं असं म्हणणं आहे का इथं चोरी झालेली आहे. आंबेगाव तालुक्यामधली ही तसं म्हणायला गेलं तर घोडेगाव मध्ये ही मोठी चोरी मानण्यात येते. 4 घरं फोडलेली आहेत आणि 4ही पण हे बंगले ह्या ठिकाणी काय संध्याकाळची म्हणजे राहिलाय का? पाहू शकता आपण कडी तोडण्यामध्ये आलेली. एकाच वेळेस 4 घरं फोडलेली आहे म्हणजे ही नक्कीच टोळी मोठी असणार आहे. तर ज्यांचं आपण आता घर फोडलेलं आहे, ज्या ठिकाणी चोरी झालेली त्यांच्यासोबत आपण संवाद साधू नक्की या ठिकाणी काय झालेलं होतं आणि या ठिकाणी रात्री चोरी झाली तेव्हा इथे काही नागरिक होते का किंवा हे घरामध्ये झालेली या ठिकाणी कोणाला काय हानी करण्यामध्ये आलेली आहे का, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. या ठिकाणी प्रकार काय झाला होता नक्की? काय झालं रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही सगळे जागे होतो. नंतर लाईट वगैरे बंद केल्या. नेहमीप्रमाणे लॉक वगैरे लावले दरवाजांना आणि मग आम्ही नंतर 11 नंतर झोपलो. आणि सकाळी मी जेव्हा 8 वाजता लॉक खोलायला गेली तर मग जिन्याची कडी कुलूप लावतो ते कापलेलं होतं आणि दरवाजा उघडा होता. रात्री किती वाजता नक्की झालं असेल काय अंदाज तुमचा? 12च्या नंतरच झालेल्या आहेत गोष्टी. 12च्या नंतर. या ठिकाणी काय असं कॅमेरे कुठे काय लावलेले आहे का? हो, या ठिकाणी कॅमेरा आहे ना फ्रंटलाच आहे. पाहू शकता आपण या ठिकाणी इथे कॅमेरा आहे. नक्कीच हे जर तपासून पोलिसांनी जर शोध घेतला तर नक्कीच चोर सापडतील. किती घरं या ठिकाणी फोडण्यात आलेली काय? 3 घरं फोडण्यात आलेली आहे. या ठिकाणी हे घर आहे. या घरामध्ये रात्रीचे माणसं असताना पण रात्रीचं 1:30 वाजता 1:30-2च्या सुमारामध्ये हे घर फोडण्यामध्ये आलेले आहे. सर नक्की या ठिकाणी रात्री तुम्हाला काय जाणवलं का असं? नाही बा, रात्री तर तसं काही जाणवलं नाही बा. एवढं उशिरा, आता उशिरा कधी झालं नाही सांगता यायचं ना ते. या ठिकाणी 3 घरं फोडण्यामध्ये आलेली. हा, आणि पण आता तसं का रात्री तर एवढं उशिराचं असेल त्यामुळे काही सांगता नाही आलं, सांगता नाही आलं. या ठिकाणी काय कॅमेरे काय आसपास असं काय लावलेलं आहे का जेणेकरून आपण तपासू शकतो का सापडते? कॅमेरे इथं समोर आहेत बा, उनकुले साहेबांचे ते. उनकुले साहेबांचे कॅमेरे. याच्या अगोदर इथं कोणाशी पोरं आलेली का तुम्हाला काय असं जाणवलं काय शिक्षक दिवसभर कसं कॉलनीमध्ये? आपण बाहेर जातो सुट्टीवर, त्यामुळे आपल्याला नक्की नाही सांगता येत. बरं या ठिकाणी पहिल्यांदा अशी चोरी झालेली आहे का? पहिल्यांदाच झाली. नमस्कार, आपण आलेलो आहे आणि हे घर पाहू शकता. श्री भाऊसाहेब सौ शारदा सृष्टी थोरात यांचं घर आहे आणि या ठिकाणी चोरी झालेली आहे. 1:30च्या दरम्यान या ठिकाणी चोरी झाली होती. या घराचं आपण पाहू शकता कुलप पण तोडण्यामध्ये आलेली आहे. हा गेट आहे.
पोलीस प्रशासन या ठिकाणी येऊन गेलेले. दगडी कुलप या ठिकाणी ठेवण्यामध्ये आलेली आहे आता. आणि पोलीस प्रशासन गुन्हे शाखा घोडेगाव या ठिकाणी येऊन गेलेले साहेब. तर आपण नागरिकांसोबत संवाद साधून घेऊ. बाळू सोमावर आहे, त्यांच्या कपाटातली काहीतरी कॅश गेलेली. किती काय कॅश गेलेली काय समजलं अंदाज? अंदाज नाही. ते पण घर बंदच होत. बंद होतं. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला आता पोलीस प्रशासन आलं, त्यांनी काय सांगितलेलं आहे? चौकशी करून काय केलेली आहे? आम्ही फॉरेन्सिक टीम बोलवलेली आहे, ती हा. घेऊन येतो आम्ही. किती वाजेपर्यंत काय येणार आहे फॉरेन्सिक टीम? तुम्हाला असं काय जाणवलं होतं का एक 10-15 दिवसापूर्वी असं काय जाणवलं होतं कोण अज्ञात व्यक्ती किंवा पोरं काय जाणवलं होतं का? कोण जाणवलं होतं काय नाही? गुरुवारी रात्री एक आजी म्हणजे ते नात्यातले सांगतात सप्तेवाडीचे, त्यांच्यासोबत त्यांचा नातू आणि ते दोघं माझ्याकडे 8:30 वाजता आले होते. तर ते बोलले आमच्या गाईच्या गाड्या सुटलेल्या आहेत, मला आजच्या दिवस राहू दे. तर ओळखीचे म्हणून मी त्यांना म्हटलं राहा तुम्ही रात्रभर. आणि मग दुसऱ्या दिवशी मी भावाला फोन करून विचारलं का असे 2 व्यक्ती राहायला आले होते. तर मग तेव्हा मला समजलं त्या मुलाचा बॅकग्राऊंड काही चांगला नाहीये, तो चोऱ्या वगैरे करतो म्हणून. त्या मुलाला मी पहिल्यांदाच तेव्हा पाहिलं होतं. नाव काय त्यांनी काय सांगितलेलं? त्या मुलाचं नाव त्याला टोपण नावाने गबऱ्या असं म्हणतात, त्याचं खरं नाव मला माहित नाही. खरं नाव नाही. म्हणजे त्या दिवशीच त्याला पोलीस स्टेशन मधून सोडवलं होतं त्याच्या आजीने. आणि त्या दिवशी संध्याकाळी ते गाड्या नाही जायला म्हणून ते इथं आले होते माझ्याजवळ. किती वाजता काय सुमारास किती वाजता आलेले हे? ते रात्री तुम्हाला ओळख काय पटवून देण्यात आली? ते म्हणजे माझ्या माहेरचे वाडीचेच लोक आहे, तिथे आजी. या ओळखीवर मी फक्त त्यांना राहून दिलं. त्या मुलाला मी पहिल्यांदा बघितलं, त्याची काही ओळख नव्हती मला. हे या ठिकाणी पाहू शकता, ओळखीचा पण किंवा फायदा घेतला असू शकतो. या नागरिक इथले आहे, यांनी आपल्याला सांगितलेलं आहे एक आजी आणि एक मुलगा आला होता. तर तो नुकताच जेलमधून म्हणजे काय पोलीस स्टेशन मधून काय सुटलेला होता आणि त्या ओळखीच्या यांनी त्याला एक आसरा दिला. पण हा संशय पण असू शकतो हे या ठिकाणी ओळखीचा फायदा घेऊन या घरांवर 3 घरे या ठिकाणी असं लक्ष ठेवून या संशय व्यक्त केला जात आहे. त्या लक्ष ठेवून पण हा म्हणजे चोरीचा प्रकार हा घडू शकतो. काय तुम्हाला कोणावर काय संशय वाटतो या ठिकाणी? काय आलं आठवड्याभरामध्ये आहे ना, इथं वेगवेगळे फेरीवाले आहेत ना, म्हणजे इथं कोणी त्यांच्याकडून काही खरेदी पण करत नाही, पण ते असं फिरत असतात आणि फिरत असताना ते रेकी करत असतात. पण आता आपण त्यांना अडू पण शकत नाही. आपण त्यांना कसं काय सांगणार का तुम्ही इकडे येऊ नका म्हणून. तर त्यांच्यापैकीच कोणीतरी हा कार्यक्रम केला असेल असं वाटतं. फेरीवाल्यांना तुम्ही याच्या अगोदर कधी आळा घातला नव्हता का? ह्या ठिकाणी यायचं नाही, गणेश कॉलनी खटकाळी या ठिकाणी असं काही झालेलं होतं? नाही, असा आळा आतापर्यंत नाही घातला आणि ही घटना आमच्याकडे आता पहिल्यांदाच घडते. पहिल्यांदाच घडते. जवळ या ठिकाणी 3 घरं फोडण्यात आली, त्यांची नावं तुम्ही सांगू शकता काय? आता आमच्या समोरचंच एक घर आहे, मला वाटतं आम्ही रात्री 10:30 पर्यंत बाळू सोमावरे सर, ते मुंबईला स्थायिक असतात. आणि आमचेच थोरात सर आहेत, ते आता बँगलोरला आहेत, ते सुद्धा बाहेरगावी आहेत. आणि दुसरे ते पोटे मॅडम म्हणून आहेत, त्या शिक्षिका आहेत, त्या घरी असताना सुद्धा त्यांचा जिना तोडण्यात